वेदांत जाफना येथील व्याख्यान. सिलोनमधील जाफना येथील हिंदू रहिवाशांनी स्वामी विवेकानंदांना पुढील मानपत्र अर्पण केलं होतं. श्रीमद विवेकानंद स्वामी यांसी. श्रद्धेय महाराज. जाफना नगरवासी आम्ही हिंदू बांधव सिलोनमधील हिंदू धर्माचे प्रमुख केंद्र अशा या स्थानी आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत. आमच्या लंका द्वीपातील ह्या स्थानी पायधूळ झाडण्याची आम्ही लोकांनी आपल्याला जी विनंती केली होती ती आपण आमच्यावर अनुग्रह करून स्वीकारली, यामुळे आम्ही धन्य झालो आहोत. सुमारे 2000 वर्षांपूर्वी आमच्या पूर्वजांनी दक्षिण भारतातून येऊन इथे वस्ती केली. त्या समयी जाफनावर तामिळ राजे राज्य करीत होते. हे तामिळ राज्यकर्ते आमच्या पूर्वजांच्या धर्माचे पाठीराखे निघाले, परंतु पुढे त्यांचं राज्य जाऊन पोर्तुगीज आणि डच यांचं आधिपत्य आलं. या नवीन राजवटीत धर्माचरणाला अडथळे होऊ लागले. उघड पूजा अर्चना करण्यास बंदी झाली. देवळांमागून देवळं जमीनदोस्त केली गेली. खूप दूरवर ज्यांची कीर्ती पसरली होती अशा इथल्या 2 महत्वाच्या पवित्र मंदिरांचीही तीच शोचनीय गत झाली. हे लोक जबरदस्तीने बाटवून आमच्या पूर्वजांना ख्रिस्ती करण्याच्या सारखा आटापिटा करत होते. परंतु आमच्या पूर्वजांनी स्वतःचा प्राचीन धर्म सोडला नाही. दृढ विश्वासाने ते त्यालाच धरून राहिले. तोच धर्म आम्हाला त्यांच्याकडून बहुमोल वारशाच्या रूपाने लाभला आहे. सांप्रत इंग्रजी सरकारच्या सुव्यवस्थेने आमच्या धर्माला फिरून बरे दिवस येत आहेत. इतकंच नव्हे तर जी सारी मंदिरं भग्न झाली होती त्यातली कित्येक पुन्हा बांधली गेली आहेत आणि आणखी काही अशी बांधली जात आहेत. आपण वेदांमधील सत्याच्या दीप्तीनं अमेरिकेतील शिकागो शहरी भरलेली सर्व धर्म परिषद उजळून टाकली. भारताच्या ब्रह्मविद्येचा इंग्लंडात आणि अमेरिकेत प्रचार केला. सर्व पाश्चात्य देशवासियांना हिंदू धर्माची सत्य विशद करून सांगितली आणि तद्वारा पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील देशात दुवा निर्माण केला. त्यांच्यात एक नाजूक जवळीक उत्पन्न केली. अशा रीतीने आमच्या धर्मासाठी आपण जे निस्वार्थ कष्ट केलेत त्याबद्दल आम्ही या शुभप्रसंगी आमच्या हृदयातील सखोल कृतज्ञता आपल्या चरणी समर्पित आहोत. याशिवाय जडवादानी पूर्त ग्रासून टाकलेल्या या युगात ज्यावेळी सर्वत्रच श्रद्धेचा ऱ्हास होऊन आध्यात्मिक सत्याच्या शोधाविषयी लोकात नावड बळावतीये, अशावेळी या अवकळेच्या दिवसात आपण आमच्या प्राचीन धर्माच्या पुनरुत्थानासाठी आंदोलनास प्रारंभ केलाय. याबद्दलही आम्ही आपणास अगणित धन्यवाद देतो. आपण पाश्चात्य देशवासियांना आमच्या धर्माच्या उदारतेचा परिचय करून दिलाय आणि त्या देशांमधील विद्वानांच्या अंतःकरणावर हे सत्य दृढपणे बिंबवलं आहे की पाश्चात्य तत्वज्ञांच्या कधी स्वप्नातही आल्या नसतील अशा कितीतरी गोष्टी आम्हा हिंदूंच्या तत्वज्ञानात आहेत. या सर्व कारणांनी आम्ही आपले किती ऋणी आहोत हे शब्दांनी व्यक्त करणं अशक्य होय. आपण ज्यावेळी पाश्चात्य देशात आमच्या धर्माचा प्रचार करीत होता त्यावेळी अत्यंत उत्सुकतेने आमचं आपल्या कार्याकडे लक्ष होतं, हे अर्थात सांगावयास नकोच. आपण सर्वांतःकरणपूर्वक करीत असलेला धर्मप्रचार आणि त्यात आपल्याला लाभत गेलेलं यश बघून आम्हाला परमावधीचा आनंद वाटत होता. पाश्चात्य देशातील जी सारी स्थानं ज्ञानार्जनात आणि धर्मचर्चेत अग्रगण्य आहेत अशा ठिकाणांहून निघणाऱ्या वर्तमानपत्रात आपली आणि आपल्या अमूल्य ग्रंथांची जी प्रशंसा वाचावायला सापडते तिच्यावरून आपण आपलं महान कार्य किती सुंदर रीतीने पार पाडित होता हे स्पष्ट होत होतं. आपण अनुग्रह करून आमच्या या भागात आलात त्याने आम्ही कृतार्थ झालोत. वेद हे समस्त आध्यात्मिक ज्ञानाचा पाया होत असा आपल्याप्रमाणेच आमचाही विश्वास आहे. आपण आमच्या या भूमीला पुन्हा पुन्हा भेट द्याल अशी आम्हाला आशा आहे. परमेश्वरांनी आपल्या महत्कार्याचा पाठपुरावा करून आपल्याला यशस्वी केलं आहे. आपल्याला स्वास्थ्य आणि बल प्रदान करून आपल्या महान व्रताच्या उद्यापनासाठी तो आपल्याला सुदीर्घ आयुष्य देवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना आहे. श्रद्धेय महाराज, आपल्या विश्वासास पात्र होण्याची इच्छा बाळगणारे आम्ही
जाफना येथील सर्व हिंदूंच्या वतीनं हे अभिनंदन पत्र आपल्याला अर्पण करीत आहोत. स्वामी विवेकानंदांनी ह्या मानपत्राला अतिशय हृदयस्पर्शी असं उत्तर दिलं. दुसऱ्या दिवशी सायंकाळी त्याच स्थानी स्वामीजींनी वेदांतासंबंधी पुढील प्रमाणे भाषण दिलं. विषय फार मोठा आहे आणि वेळ थोडा आहे. एका व्याख्यानात हिंदूंच्या धर्माचं संपूर्ण विश्लेषण करणं असंभाव्य आहे. म्हणून मी तुम्हाला आपल्या धर्माची मूलतत्व शक्य तितक्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करेन. ज्या हिंदू नावानं स्वतःची ओळख करून देण्याची आमची प्रथा आहे, त्या नावामध्ये आता तरी काही अर्थ उरलेला नाही. कारण त्या शब्दाचा अर्थ आहे सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे लोक. जुन्या पारसी लोकांच्या उच्चार दोषामुळे सिंधूतील सचा ह झाला आणि सिंधूचं हिंदू हे रूपांतर झालं. ते जुने पारसी लोक सिंधू नदीच्या पलीकडे राहणाऱ्या सगळ्यांनाच हिंदू म्हणत असत. अशा रीतीनं हिंदू हे नाव आम्हाला चिकटलं आणि मुसलमान रियासतीपासून आम्ही हा शब्द स्वतःला लावायला सुरुवात केली. अर्थातच या शब्दाचा असा उपयोग करण्यात काहीच हानी नाही. पण मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे आता त्या नावात काहीच अर्थ उरलेला नाही. कारण आपण हे नीट लक्षात ठेवायला हवं की सांप्रत सिंधू नदीच्या ह्या बाजूला राहणारे सगळे लोक पूर्वीप्रमाणे एकाच धर्माचे नाहीत. म्हणून या शब्दात आता निव्वळ हिंदूंचा अंतर्भाव होत नाही, तर त्यात मुसलमान, ख्रिश्चन, जैन आणि भारतातील इतर रहिवाशांचाही समावेश होतो. म्हणून मी हिंदू शब्दाचा उपयोग करू इच्छित नाही. पण मग त्याऐवजी आपण कोणता शब्द वापरायचा? हिंदू या शब्दाऐवजी आपण वैदिक म्हणजेच वेदाचे अनुयायी हा शब्द वापरू शकू. किंवा माझ्या मते वैदांतिक हा शब्द वापरल्यास आणखी चांगलं होईल. जगातील बहुतांश प्रमुख धर्म काही विशिष्ट ग्रंथांना प्रमाण मानत असतात. त्या लोकांचा असा विश्वास असतो की हे ग्रंथ म्हणजे ईश्वराची किंवा अन्य कोण्या दिव्य अमानवी पुरुषाची वाणी होय, आणि म्हणूनच ते त्या ग्रंथांना आपल्या धर्माचा पाया मानत असतात. पाश्चात्य देशातील आधुनिक विद्वानांच्या मते या असल्या समस्त ग्रंथांमध्ये हिंदूंचे वेदच सर्वात प्राचीन होत. म्हणून या वेदांसंबंधी थोडं ज्ञान असणं अत्यावश्यक आहे. वेद नामक शब्दराशी कुण्या पुरुषांची वचने नव्हती. वेदांचा काल, त्यांच्या निर्मितीची तारीख, सण अजूनही निश्चित झालेली नाहीत आणि कधी निश्चित होऊही शकणार नाहीत. आम्हा हिंदूंच्या मते वेद हे अनादी आणि अनंत आहेत. या ठिकाणी एक विशेष गोष्ट आपण ध्यानात ठेवावयास हवी की जगातील इतर धर्म हे त्यांची शास्त्र ईश्वर नामक व्यक्तीच्या किंवा भगवंताच्या दूताची अथवा प्रेषिताची वाणी असल्यामुळे प्रमाणभूत होत असं म्हणत असतात. पण हिंदू म्हणत असतात की वेदांच्या सत्यत्वाचं दुसरं काहीही प्रमाण नाही. वेद स्वतःच प्रमाण आहेत. कारण वेद अनादी आणि अनंत आहेत. ते स्वयं ईश्वराच्या ज्ञानाचा आविष्कार होत. वेद कधीही लिहिले गेले नाहीत, ते कधीही उत्पन्न केले गेले नाहीत. ते अनंत काल, चिरकाल अस्तित्वात आहेत. ज्याप्रमाणे सृष्टी अनादी अनंत आहे, त्याचप्रमाणे ईश्वराचं ज्ञानही अनादी अनंत आहे. वेद म्हणजे हीच ईश्वराच्या ज्ञानाची समष्टी. विद धातूचा अर्थ आहे जाणणं. वेद नामक ज्ञान ऋषी नावाच्या व्यक्तींनी शोधून काढलं आणि ऋषी शब्दाचा अर्थ आहे मंत्रद्रष्टा. या ऋषींनी पूर्वीपासूनच अस्तित्वात असलेल्या ज्ञानाचा साक्षात्कार करून घेतला इतकंच. पण ते ज्ञान त्या ऋषीचे स्वतःचे विचार मात्र नव्हते. वेदांच्या अमुक भागाचा अमुक ऋषी आहे असं जेव्हा तुम्ही ऐकाल, तेव्हा असं मात्र समजू नका की त्या ऋषीनं तो भाग लिहिला आहे किंवा स्वतःच्या मनानं रचला आहे. पूर्वीपासूनच अस्तित्वात असलेल्या ज्ञानाचा तो केवळ द्रष्टा आहे, एवढाच त्याचा अर्थ. ते ज्ञान अनंत काळापासून ह्या जगामध्ये विद्यमान होतं. ऋषींनी फक्त त्याचा शोध लावला इतकंच. ऋषी हे आध्यात्मिक संशोधक होत. वेद मुख्यतः 2 भागांमध्ये विभागलेले आहेत. पहिला भाग म्हणजे कर्मकांड
आणि दुसरा म्हणजे ज्ञानकांड. कर्मकांडामध्ये नाना प्रकारच्या यज्ञयागांचं वर्णन आहे. त्यांच्यातील अधिकांश यज्ञयाग सांप्रतच्या काळाला अनुपयोगी म्हणून व्यवहारातून नाहीसे झाले आहेत आणि काही थोडे आजही याना त्या स्वरूपात प्रचारात आहेत. कर्मकांडातील मुख्य मुख्य गोष्टी, उदाहरणार्थ सर्वसाधारण माणसाची कर्तव्य, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास या वेगवेगळ्या आश्रमांची वेगवेगळी कर्तव्य इत्यादी अजूनही थोड्याफार प्रमाणात आचरली जात असतात. वेदांचा दुसरा विभाग म्हणजे ज्ञानकांड हा आमच्या धर्माचा आध्यात्मिक भाग होय. या भागाला वेदांत असं म्हणतात, कारण तो वेदांचा अंतिम सारभूत भाग आहे. वेदांचं अंतिम लक्ष्य आहे. वेद ज्ञानाच्या ह्या सारभूत अंशाचं नाव आहे वेदांत किंवा उपनिषद. आणि भारतातील सर्व संप्रदायांनी, मग ते द्वैतवादी, विशिष्ट द्वैतवादी, अद्वैतवादी अथवा शैव, वैष्णव, शाक्त, सौर, गाणपत्य कोणीही असोत, त्यातील ज्या कुणाला हिंदू धर्मात नांदावयाचा असेल त्या प्रत्येकानं वेदांचा हा उपनिषद भाग मानलाच पाहिजे. त्यांनी उपनिषदांचा स्वतःच्या आवडीनुसार अर्थ लावला तरी चालेल, पण त्यांना उपनिषदांचं प्रामाण्य मात्र मानावंच लागेल. आणि म्हणूनच आम्ही हिंदू शब्दाऐवजी वैदांतिक या शब्दाचा उपयोग करू इच्छितो. भारतातील सर्वच आस्तिक दार्शनिकांना म्हणजेच तत्वज्ञांना वेदांताचं प्रामाण्य स्वीकारावं लागलेलं आहे. आणि सध्या भारतात हिंदू धर्माच्या जितक्या म्हणून शाखा उपशाखा आहेत त्यातील कित्येक अगदी विचित्र वाटत असल्या तरी आणि त्यांची उद्दिष्ट अत्यंत गूढ आणि चमत्कारिक वाटत असली तरीही ज्यांनी त्यांचं नीट निरीक्षण केलंय त्यांना कळून येईल की त्या साऱ्यांनी उपनिषदामधूनच आपापल्या कल्पना घेतलेल्या आहेत. ही उपनिषदं आमच्या जातीच्या जीवनात इतकी काही खोल रुजली आहेत की हिंदू धर्माच्या एखाद्या अगदी मागासलेल्या पंथाच्या प्रतीक प्रतिमांचा कोणी अभ्यास केला तर पुष्कळदा असा आढळून येऊन त्याला महद आश्चर्य वाटेल की उपनिषदांमध्ये अलंकारिक पद्धतीनं वर्णिलेली तत्वच त्या स्थूल प्रतीक प्रतिमांमधून व्यक्त केली गेली आहेत. उपनिषदातील तत्वांनाच त्या प्रतीकांचा किंवा त्या प्रतिमांचा वेश चढवण्यात आलेला आहे. उपनिषदांमधील उच्च उच्च आध्यात्मिक आणि तात्विक सत्यच प्रतीक आणि प्रतिमांच्या मूर्त स्थूल रूपात आज आमच्या घरोघरी पूजली जात आहेत. सारांश, आमच्या पूजेतील सर्वच प्रतीक, प्रतिमा आणि यंत्र वेदांतातूनच आली आहेत. कारण वेदांतात ती लाक्षणिक अर्थांनी किंवा रूपकात्मक पद्धतीने वापरली गेली आहेत. हळूहळू ती तत्व आमच्या जातीच्या जीवनात भिनून अखेर प्रतिमा, प्रतीक, यंत्रादिकांच्या रूपांनी आमच्या दैनंदिन जीवनाची अंगच बनून गेली आहेत. वेदांतानंतर स्मृतींचं प्रामाण्य. ह्या स्मृती देखील ऋषींनीच लिहिलेल्या आहेत, पण त्यांचं प्रामाण्य वेदांतांवर अवलंबून आहे. कारण इतर धर्मांचे अनुयायी स्वतःच्या शास्त्राकडे ज्या दृष्टीने बघतात त्याच दृष्टीनं आम्ही आमच्या या स्मृतींकडे बघत असतो. आम्ही असं मानत असतो की विशिष्ट विशिष्ट ऋषींनी ह्या स्मृतींची रचना केलेली आहे. इतर धर्मांच्या लोकांची त्यांच्या त्यांच्या धर्मग्रंथांसंबंधी अशीच धारणा असते. म्हणूनच इतर धर्मांच्या शास्त्रांचं आणि आमच्या या स्मृतींचं प्रामाण्य एकाच प्रकारचं होय असं म्हणता येईल. पण ह्या स्मृती म्हणजेच काही आमचे अखेरचे प्रमाण नव्हेत. स्मृतीचा एखादा भाग जर वेदांताला विरोधी असेल तर तो स्मृतिभाग अग्राह्य समजायचा असतो. मग त्याचं काही प्रामाण्य उरत नाही. परत या सर्व स्मृती युगपरत्वे वेगवेगळ्या असतात. प्रत्येक युगासाठी वेगळी स्मृती असते. आपल्या शास्त्रात आपल्याला असली विधानं आढळून येतात की सत्ययुगात अमुक अमुक स्मृती प्रमाण होत, त्रेता, द्वापर आणि कलियुगांपैकी प्रत्येक युगात परत वेगवेगळ्या स्मृती प्रमाणभूत होत. देश, काल आणि पात्र यांच्यात घडून येणाऱ्या बदलानुसार आचार वगैरेही बदलत असतात. आणि स्मृती मुख्यतः या आचारांचंच नियमन करत असल्यामुळे वेळोवेळी त्या स्मृतींमध्ये बदल करावे लागले आहेत. हा मुद्दा तुम्ही विशेष करून लक्षात ठेवावा असं माझं तुम्हाला आग्रहाचं सांगणं आहे. वेदांत धर्माचे जे मूल सिद्धांत आहेत
ते अपरिवर्तनीय आहेत, ते कदापि बदलावयाचे नाहीत. असं का बरं? कारण हे की मानव ठायी आणि प्रकृतीच्या ठायी जी सगळी अपरिवर्तनीय तत्व आहेत, त्यांच्यावरच हे वेदांताचे सिद्धांत आधारलेले आहेत. त्यांच्यात कधीच बदल घडून येणं शक्य नाही. आत्मा, स्वर्ग, प्रभृतींविषयीची सत्य बदलणं कदापिही शक्य नाही. हजारो वर्षांपूर्वी तत्वांसंबंधी ज्या धारणा होत्या त्या आजही तशाच आहेत आणि लाखो वर्षांनंतर त्या तशाच राहणार आहेत. पण जी सगळी धर्मकृत्य आमच्या सामाजिक अवस्थांवर आणि समाजातील एकमेकांच्या संबंधांवर अवलंबून आहेत, ती धर्मकृत्य समाजात घडत जाणाऱ्या बदलांबरोबरच बदलत जाणार, यात विशेष ते काय? म्हणून एखाद्या विशिष्ट काळी एखादा विशिष्ट विधीच खरा आणि फलदायक ठरेल, इतर काळी तो तसा ठरणार नाही. म्हणूनच असं आढळून येतं की एका विशिष्ट काळात एखाद्या विशिष्ट खाद्यपदार्थ खाण्यासंबंधी विधान आहे, तर परत दुसऱ्या काळात तोच पदार्थ निषिद्ध मानला आहे. याचा अर्थ एवढाच की तो खाद्यपदार्थ त्या विशिष्ट काळात उपयुक्त होता, परंतु ऋतूच्या आणि इतरही काही बदलांमुळे तो नंतर निरुपयोगी ठरल्यामुळे स्मृतीनं तो खाण्यास निषेध केला. यावरून अगदी स्वाभाविकपणे हे सिद्ध होतं की जर वर्तमान काळात आमच्या समाजात काही बदल करणं आवश्यक असेल तर तो बदल केलाच पाहिजे. ऋषी लोक जन्मास येऊन हा बदल कसा करावायाचा हे आम्हास दाखवून देतील, परंतु आमच्या धर्माची मूलभूत सत्य मात्र लेशभरही बदलणार नाहीत. ती आहेत तशीच नेहमी राहतील. त्यानंतर म्हणजे पुराण. पुराणांच्या स्वरूपाविषयी असं म्हटलं जातं की पुराणम पंचलक्षणम, म्हणजे पुराणांची 5 लक्षणं आहेत. ह्या पुराणांमध्ये इतिहास, सृष्टीतत्व, उच्च दार्शनिक तत्वांचं रूपकात्मक वर्णन इत्यादी नाना विषय येत असतात. वैदिक धर्माचा आम जनतेत प्रसार करण्यासाठी ही पुराणं लिहिली गेली आहेत. वेद ज्या भाषेत लिहिले गेले आहेत ती भाषा अत्यंत प्राचीन आहे. विद्वानांपैकीही फारच थोडे जण या ग्रंथाचा काल ठरवण्यास समर्थ होत. पुराणं मात्र तत्कालीन लोकांच्या भाषेत लिहिलेली आहेत. पुराणांच्या संस्कृत भाषेला आधुनिक संस्कृत म्हणता येईल. ही पुराणं विद्वानांकरता नाहीत, तर ती सर्वसाधारण लोकांकरता आहेत. कारण साधारण लोक तत्वज्ञान समजू शकत नाहीत. त्यांना ही सगळी सूक्ष्म तत्व समजून सांगण्यासाठी साधू संत, राजे आणि थोर पुरुष यांच्या चरित्रांद्वारे आणि या जातीत या साऱ्या ऐतिहासिक घटना घडल्या होत्या त्यांच्याद्वारे पुराण स्थूल स्वरूपात शिकवण देतात. धर्मांची चिरंतन तत्व सोदाहरण प्रतिपादण्यासाठी ऋषींनी या सगळ्या सामुग्रीचा उपयोग केला आहे. त्यानंतर म्हणजे तंत्र ग्रंथ. ही तंत्र काही काही बाबतीत थेट पुराणांसारखी आहेत, तर त्यांच्यातील काहींमध्ये कर्मकांडामधील प्राचीन यज्ञयागांना पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हे सगळे ग्रंथ हिंदूंची शास्त्र आहेत आणि ज्या जातीत ह्या इतक्या प्रमाणात शास्त्र ग्रंथ विद्यमान आहेत आणि ज्या जातीनं अगणित वर्ष तत्वज्ञानाच्या आणि धर्माच्या चिंतनामध्ये आपली शक्ती वेचली आहे, त्या जातीत इतके संप्रदाय अस्तित्वात यावेत यात नवलते काय? तिच्यामध्ये आणखीही हजारो संप्रदाय कसे उदयाला आले नाहीत हेच आश्चर्य म्हणावयाचं. काही काही बाबतीत या सर्व संप्रदायांमध्ये एकमेकात कमालीचा भेद आहे. ह्या संप्रदायामधील हे सगळे बारीक सारीक भेद समजून घेत बसण्याला सध्या आपल्याला वेळ नाही. म्हणून ह्या समग्र संप्रदायातील ज्या मतांवर आणि तत्वांवर प्रत्येक हिंदूचा विश्वास असणं आवश्यक आहे, त्या सर्व संप्रदायांना साधारण अशा तत्वांचीच मी आत्ता इथे चर्चा करीन. प्रथमतः म्हणजे सृष्टी तत्व. ही सृष्टी कशी निर्माण झाली? हिंदूंच्या समस्त संप्रदायांचं असं मत आहे की ही सृष्टी, ही प्रकृती, ही माया अनादि अनंत आहे. हे जगत कोण्या एका विशिष्ट दिवशी सृष्ट झालेलं नाही. ईश्वर नावाच्या कोण्या एकानं येऊन हे जगत सृष्ट केलं आणि त्यानंतर तो झोपी गेला, तो अजूनही झोपलेलाच आहे, अशातलाही भाग नाही. असं असणं शक्यच नाही. सृजनकारी शक्ती अजूनही कार्य करत आहेत. ईश्वर अनंत कालापासून सृष्टी कार्य करीत आहे. तो कधीच विश्रांती घेत नाही.
गीतेत श्रीकृष्णांनी म्हटलं आहे, मी जर क्षणभरही कर्म करण्याचं थांबवेन तर सगळ्या जगाचा ध्वंस होऊन जाईल. जगतात ही जी सृजन शक्ती अहोरात्र कार्य करीत आहे, ती जर क्षणभर देखील कार्य बंद करेल तर या जगताचा ध्वंस होऊन जाईल. असा समय कधीच नव्हता की जेव्हा समस्त जगतात ही शक्ती क्रियाशील नव्हती. तथापि अर्थातच कल्पाच्या शेवटी प्रलय होत असतो. आपली सृष्टी म्हणजे इंग्रजीतील क्रिएशन नव्हे. क्रिएशन म्हटल्यामुळे इंग्रजीत काही नाहीतून काहीतरी उपजणं, असत पासून सतची उत्पत्ती असा अर्थ होतो. ही कल्पना अगदीच गावंढळ, अगदीच अपक्व आहे. ह्या विसंगत आणि विद्रूप कल्पनेवर विश्वास ठेवायला सांगून मी तुमच्या बुद्धीचा आणि तर्कशक्तीचा अपमान करू इच्छित नाही. ही समस्त प्रकृती विद्यमानच असते. फक्त प्रलयाच्या काळी ती क्रमशः सूक्ष्म सूक्ष्मतर होत जाते आणि शेवटी अव्यक्त रूप धारण करते. नंतर काही काळ जणू विश्रांती घेतल्यानंतर फिरून कोणीतरी जणू तिला बाहेर लोटून देतो. तेव्हा मग पूर्वीसारखेच संयोग, पूर्वीसारखाच क्रमविकास आणि पूर्वीसारखेच आविष्कार होऊ लागतात. काही काळ असला खेळ चालू राहून परत सगळी मांडणी मोडली जाते. क्रमशः अधिकाधिक सूक्ष्म सूक्ष्म होत जाते आणि शेवटी सारं काही फिरून विलीन होऊन जाते, फिरून प्रगट होते. अनंत काळ अशा रीतीनं लाटेसारखे उसळत कोसळत एकवार सारे पुढं जात आहे आणि पुन्हा मागे येत आहे. देश, काल आणि इतरही सारेच या प्रकृतीतच अंतर्भूत आहे. आणि म्हणूनच सृष्टीला आरंभ आहे, ती एका विशिष्ट तारखेस निर्माण झाली आहे असं म्हणणं शुद्ध वेडेपणाचं आहे. सृष्टीच्या आरंभासंबंधी किंवा अंतासंबंधी मुळी प्रश्नच उद्भवू शकत नाही. म्हणून आमच्या शास्त्रात जिथे सृष्टीच्या आरंभाचा किंवा अंताचा उल्लेख आढळेल तिथे त्याचा अर्थ एका विशिष्ट युगाचा म्हणजे कल्पाचा आरंभ आणि अंत असा समजला पाहिजे. त्याखेरीज त्याला आणखी काहीही अर्थ नाही. ही सृष्टी कुणी केली आहे? ईश्वरानं. इंग्रजीत साधारणपणे गॉड या शब्दाचा जो अर्थ आहे तो मला इथे अभिप्रेत नाही. संस्कृत भाषेत ब्रह्म या शब्दाचा उपयोग करणं सगळ्यात चांगलं आणि तर्कसंगत आहे. ते ब्रह्म किंवा तो ईश्वर या जगत प्रपंचाचं साधारण कारण होय. त्या ब्रह्माचं स्वरूप कसं आहे? ब्रह्म हे नित्य, नित्य शुद्ध, नित्य जागृत, सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, दयामय, सर्वव्यापी, निराकार आणि अखंड आहे. ते या जगाची सृष्टी करतं. आता प्रश्न असा की जर हे ब्रह्म हा ईश्वर जगताचा स्रष्टा आणि स्थितीकर्ता असेल तर दोन अडचणी उपस्थित होतात. जगामध्ये तर कमालीची विषमता आहे. इथे कुणी सुखी तर कुणी दुःखी, कुणी धनी तर कुणी दरिद्री असतात. अशी विषमता का असावी? त्याचप्रमाणे इथे परत निष्ठुरता देखील विद्यमान आहे. कारण इथे एकाचं जीवन दुसऱ्याच्या मृत्यूवर अवलंबून असतं. एक प्राणी दुसऱ्या प्राण्याचे तुकडे तुकडे करीत आहे. प्रत्येक माणूसही आपल्या भावाचा गळा दाबायचा प्रयत्न करतो आहे. ही स्पर्धा, ही निष्ठुरता, ही बिभत्सता, हे रात्रंदिवस हृदय पिळवटून टाकणारे हताश सुस्कारे, ह्याचंच तर नाव जग. आणि हे जग जर ईश्वराची सृष्टी असेल, त्याची निर्मिती असेल, तर मग तो ईश्वर पराकाष्ठेचा निष्ठुरच म्हणायला हवा. माणूस कल्पना करू शकेल असल्या केवढ्याही निष्ठुर दानवापेक्षा हा ईश्वर अधिक निष्ठुर, अधिक नृशंस, अधिक निर्दय ठरेल. वेदांत घोषणा करतो की नाही, ईश्वर या विषमतेचं आणि या जीवघेण्या स्पर्धेचं कारण नाही. तर मग हे सगळं कोणी केलं? आपणच. तुम्ही आम्हीच हे सगळं केलंय. मेघानं सगळ्या शेतांवर सारखाच पाऊस पाडला, पण जे शेत चांगल्या रीतीने नांगरलं गेलं होतं त्यातच त्या पावसानं धान्य पिकवलं. जे शेत नीट नांगरलेलं नव्हतं, ज्याची नीट मशागत झालेली नव्हती, त्याला या पावसाचा फायदा झाला नाही. हा काही त्या मेघाचा अपराध नव्हे. भगवंताची दया अनंत आहे, अपरिवर्तनीय आहे. तिला खळ नाही, खंड नाही, ती कधी बदलत नाही. ह्या विषमतेची निर्मिती केली आहे आम्ही.
त्या ईश्वराने नाही. आम्ही या विषमतेची निर्मिती कशी केली? जगात कुणी सुखीच जन्माला येतो तो कुणी दुःखी. ही विषमता निर्माण व्हावी असं त्यांनी तर काहीच केलं नाही. कोण म्हणतो त्यांनी काहीही केलं नाही? त्यांनी ह्या जन्मात काहीही केलं नसेल, पण पूर्वजन्मात पुष्कळच केलं आहे की. त्यांच्या पूर्वजन्मातील कर्मामुळे ह्या जन्मात एक जण जन्मतःच सुखी तर दुसरा जन्मतःच दुःखी असा भेद निर्माण झाला आहे. ही विषमता निर्माण झाली आहे. आता आपण हिंदू धर्मातील त्या द्वितीय तत्वाकडे वळू. ह्या तत्वाबाबत केवळ आम्हा हिंदूंचंच नव्हे तर बौद्धांचं आणि जैनांचंही एकमत आहे. आपण सर्वजण हे मानत असतो की सृष्टीप्रमाणे जीवनही अनंत आहे. शून्यातून जीवनाची उत्पत्ती झाली असं नव्हे, असं होणं शक्यच नाही. तसलं जीवन हे जगण्याच्या लायकीचं असणार नाही. ज्याचा कधी प्रारंभ झाला आहे त्याचा कधी ना कधी अंत हा होणारच. काल जर जीवनाचा आरंभ झाला असेल तर उद्या त्याचा शेवट होणारच. म्हणजे अखेर त्याचा संपूर्ण ध्वंस होणारच. जीवन अल्बतच आधीही विद्यमान होतच. आजकाल हे पटवून देण्याची फारशी गरज नाही, कारण आजकालची समस्त विज्ञानं ह्या बाबतीत आमच्या सहाय्यार्थ धावून येत आहेत. आमच्या शास्त्रांमधील तत्व ती जड जगतातील घटनांच्या मदतीनं स्पष्ट करत आहेत, सिद्ध करत आहेत. तुम्हा सर्वांना हे माहीतच आहे की आपल्यातील प्रत्येक जणच अनंत गतकाळातील कर्मसमूहाचं फळ होय. कवी लोक मिटक्या मारून वर्णन करतात त्याप्रमाणे मूल काही प्रकृतींकडून चकचकीत नवकोरं जगात येत नसतं. त्याच्या खांद्यावर अनंत गतकाळची कर्मसमष्टी लादलेली असते. भल्या म्हणा की बुऱ्या म्हणा, ते स्वतःच्या कर्माचं फळ भोगण्यासाठी जगात येत असते. ह्यासाठीच माणूस जन्मत असतो आणि ह्यामुळेच जगात दिसणारी ही विषमता निर्माण होत असते. हा कर्माचा नियमच आहे. आपल्यातील प्रत्येक जणच आपल्या भविष्याचा, आपल्या भाग्याचा निर्माता आहे. ह्या कर्मफलाच्या सिद्धांतानं दैववादाचं सपशेल खंडन होतं आणि ह्यानंच ईश्वरावर लादल्या जाणाऱ्या विषमता, निष्ठुरता या दोषांचं निरसन होऊन जातं. आपल्याला जे काही भोगावं लागतं त्यासाठी आपणच जबाबदार आहोत, दुसरा कोणीही नाही. आपण आपल्या कर्मांचं कार्य आहोत आणि आपणच आपल्या कर्मांचं कारण आहोत. म्हणजेच आपण स्वाधीन आहोत, स्वतंत्र आहोत. मी जर दुःखी असेन तर मी हे समजून असायला हवं की मीच मला स्वतःला दुःखी केलंय. यावरून स्पष्ट होतं की माझी इच्छा असेल तर मी स्वतःला सुखी करू शकेन. मी जर अपवित्र असेन तर त्यालाही कारण माझा मीच आहे. यावरून हेही दिसून येतं की इच्छा असल्यास मी पवित्र होऊ शकतो. आणि हे सर्वच बाबतीत खरं आहे. मानवी इच्छाशक्ती ही कोणत्याही परिस्थितीच्या अधीन नाही. मानवाच्या अनंत, प्रबल, महान इच्छाशक्तीपुढे आणि स्वाधीनतेपुढे सर्व शक्ती, फार काय नैसर्गिक शक्ती देखील मान तुकवतील, दास बनून जातील. यानंतर स्वभावतःच असा प्रश्न उद्भवेल की आत्मा काय आहे? या आत्म्याला जाणल्याखेरीज आपण आपल्या शास्त्रांनी वर्णिलेल्या ईश्वराला सुद्धा जाणू शकणार नाही. भारतात आणि भारताबाहेरील देशांमध्येही बाह्य प्रकृतीच्या अनुशीलनाद्वारे त्या सर्वातीत सत्तेचा आभास प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. या सगळ्या प्रयत्नांना शोचनीय अपयश आलंय हेही आपल्याला माहिती आहेच. त्या अतीत सत्तेचा आभास लाभणं तर दूरच राहो, उलट या जड जगताचं आपण जितकं अधिक अनुशीलन करतो तितके आपण जास्त जडवादी होऊन जात असतो. आधी जी काही थोडी बहुत आध्यात्मिक प्रवृत्ती होती तीही हे जड जगत अधिकाधिक हाताळता त्याचे अधिकाधिक अनुशीलन करता करता नाहीशी होऊन जाते. म्हणून आध्यात्मिकता आणि त्या परमपुरुषाचं ज्ञान बाह्य जगतातून लाभणं शक्य नाही. आत अंतरंगामध्ये, आत्म्यामध्येच त्याचं अन्वेषण करावं लागेल. बाह्य जगत आपल्याला त्या अतीतासंबंधी, त्या अनंतासंबंधी काहीच सांगू शकत नाही. अंतर्जगतात अन्वेषण केल्यामुळेच आपला कार्यभाग साधू शकेल. म्हणून केवळ आत्मतत्वाच्या अन्वेषणानं, आत्मतत्वाच्या विश्लेषणानंच परमात्मतत्वाचं, ईश्वराचं ज्ञान प्राप्त होणं शक्य आहे. जीवात्म्याच्या स्वरूपासंबंधी भारतातील विभिन्न संप्रदायामध्ये मतभेद आहे खरा, पण काही बाबतीत
त्या सर्वांचं एकमतही आहे. त्या सर्वांचंच ह्या मुद्द्यावर मतैक्य आहे की जीवात्मे हे अनादी आणि अनंत आहेत, ते स्वरूपतः अविनाशी आहेत. आणि त्याचप्रमाणे त्या सगळ्यांचाच असा सिद्धांत आहे की प्रत्येक आत्म्यात सर्व प्रकारची शक्ती, आनंद, पवित्रता, सर्वव्यापिता आणि सर्वज्ञत्व अंतःस्थित आहे. हे महान तत्व आपण नेहमीच लक्षात ठेवायला हवं. प्रत्येक मानवात, प्रत्येक प्राण्यात, मग तो कितीही दुबळा किंवा वाईट असेल, कितीही मोठा असो किंवा लहान असो, प्रत्येकात तोच सर्वव्यापी सर्वज्ञ आत्मा विराजमान आहे. आत्म्याच्या दृष्टीनं काहीच भेद नाही. भेद आहे केवळ आविष्काराच्या श्रेष्ठ कनिष्ठपणामुळे. माझ्यात आणि एखाद्या अगदी क्षुद्र प्राण्यात भेद आहे केवळ अभिव्यक्तीच्या श्रेष्ठ कनिष्ठपणामुळे. स्वरूपतः त्याच्यात आणि माझ्यात काहीच भेद नाही. तो माझा भाऊ आहे. त्याचा जो आत्मा आहे तोच माझाही आत्मा आहे. भारतानं या महान तत्वाची जगासमोर घोषणा केली आहे. इतर सर्व देशात सर्व मानवांच्या भ्रातृभावाची घोषणा केली जाते. भारतात ती सर्व प्राण्यांच्या भ्रातृभावाचं रूप धारण करते. अगदी क्षुद्रातील क्षुद्र प्राणी, फार काय, पण यक्कश्चित मुंगी सुद्धा माझ्या भाऊ बहिणी आहेत. ते सगळेही माझेच देह आहेत. आपल्या शास्त्रात सांगितल्याप्रमाणे सर्व प्राण्यांच्या अंतर्यामी तो प्रभू वसत आहे, असं जाणून सर्व प्राण्यांची भगवत बोधानं आराधना करावी. ह्याच कारणास्तव आपल्या भारतात पशूंविषयी आणि गरिबांच्या विषयी इतका दयेचा भाव वसत आहे. झाडून सर्वांच्या विषयी आणि सर्वांच्या बाबतीत इतका दयाळूपणा वसत आहे. असो, तर आत्म्यातच समस्त शक्ती विद्यमान आहे, ह्या सिद्धांताविषयी भारतातील सगळ्याच संप्रदायांचं एकमत आहे. आता ईश्वराचं स्वरूप कसं आहे याच्या चर्चेकडे वळणं आपल्या पक्षी स्वाभाविक होईल. तथापि त्यापूर्वी आत्म्यासंबंधी एक गोष्ट मी तुम्हाला सांगून ठेवू इच्छितो. जे लोक इंग्रजी भाषेचं अनुशीलन करतात त्यांची पुष्कळदा त्या भाषेतील सोल आणि माइंड या दोन शब्दांनी मोठी फसगत होत असते. संस्कृत भाषेतील आत्मा हा शब्द आणि इंग्रजी भाषेतील सोल हा शब्द या दोघांचे अर्थ अगदी वेगळे आहेत. ज्याला आपण मन म्हणत असतो त्यालाच पाश्चात्य लोक सोल म्हणत असतात. पाश्चात्य देशात आत्म्यासंबंधी खरं यथार्थ ज्ञान कधीच नव्हतं. सुमारे 20 वर्ष झाली संस्कृत तत्वज्ञानामधून ते पाश्चात्य देशात फैलावलं आहे. आपलं हे स्थूल शरीर आहे, त्याच्या पलीकडे मन आहे. पण मन म्हणजे आत्मा नव्हे. मन हे सूक्ष्म शरीर आहे. सूक्ष्म पंचमहाभूतांचं किंवा तन्मात्रांचं बनलं आहे. हेच जन्मामागून जन्म निरनिराळ्या स्थूल शरीरांचा अवलंब करत असतं. याच्या पाठीशी आहे सोल म्हणजे माणसाचा आत्मा. ह्या आत्मा शब्दाचा सोल किंवा माइंड या शब्दांनी अनुवाद होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला आपल्या संस्कृतातील आत्मा किंवा आजकालच्या पाश्चात्य तत्वज्ञांच्या म्हणण्यानुसार सेल्फ हा शब्द वापरावा लागेल. असो, तर आपण कोणताही शब्द वापरला तरी आपण हे नीट ध्यानात ठेवायला हवं की आत्मा हा मन आणि स्थूल शरीर या दोघांहूनही वेगळा आहे, या दोघांहूनही पृथक आहे. आणि हा आत्माच मनाला म्हणजे सूक्ष्म शरीराला बरोबर घेऊन एका देहातून दुसऱ्या देहात गमन करत असतो. जेव्हा त्याला सर्वज्ञत्व आणि पूर्णत्व यांचा लाभ होतो तेव्हाच मग त्याचं जन्मणं आणि मरणं थांबतं. तेव्हा मग तो स्वाधीन स्वतंत्र होऊन जातो. तेव्हा मग इच्छा असल्यास तो हे मन किंवा सूक्ष्म शरीर राखूही शकतो किंवा ते टाकूनही देऊन कायमचा स्वाधीन आणि मुक्त होऊन जाऊ शकतो. स्वाधीनताच आत्म्याचं लक्ष होय आणि हेच आपल्या धर्माचं वैशिष्ट्य आहे. आमच्या धर्मातही स्वर्गनरक आहेत, पण ते चिरस्थायी नाहीत. स्वर्ग नरकांचं स्वरूप विचारात घेतल्यास सहज निदर्शनाला येतं की ते चिरस्थायी असूच शकत नाहीत. जर स्वर्ग म्हणून काही असेलच तर तो म्हणजे या मर्त्य लोकाचीच केवळ पुनरावृत्ती असणार. इथल्यापेक्षा थोडं जास्त सुख, थोडासा जास्त भोग इतकंच. पण अशानं उलट आणखीच अनिष्ट ओढवायचं. असो, असले स्वर्ग अनेक आहेत. जे फलाची आकांक्षा धरून इहलोकी एखादे सत्कर्म करतात ते मृत्यूनंतर असल्या एखाद्या स्वर्गात
इंद्र वगैरे देवतांच्या रूपाने जन्मतात. हे देवत्व म्हणजे काही विशिष्ट पद होत. स्वर्गातील हे देवही एकेकाळी मनुष्य होते. सत्कर्मांमुळे त्यांना देवत्व लाभलं आहे. इंद्र, वरुण वगैरे काही विशिष्ट देवांची नावं नव्हती. हजारो इंद्र होतील. राजा नहुष मृत्यूनंतर इंद्र झाला होता. इंद्र हे केवळ एक पद आहे. एखादी व्यक्ती सत्कर्म केल्यामुळे परिणामी उन्नत होऊन इंद्रत्व पावते. काही काळ त्या पदावर राहते आणि अखेर ते देव शरीर सोडून पुन्हा मनुष्याच्या जन्माला येते. परंतु मनुष्य जन्मच सर्वात श्रेष्ठ जन्म होय. आता असं शक्य आहे की कुणी एखादा देव स्वर्गात असूनही तिथल्या स्वर्गसुखाच्या वासनेचा त्याग करून मुक्तिलाभासाठी प्रयत्न करेल. पण असं फारच क्वचित घडतं. ज्याप्रमाणे आपल्या ह्या जगातील अधिकांश लोक धन, मान, ऐश्वर्य लाभताच उच्च तत्व पार विसरून जातात, त्याचप्रमाणे अधिकांश देवही स्वर्गीच्या ऐश्वर्य मदानं मत्त होऊन मुक्तीचा प्रयत्न कधीच करत नाहीत. आपल्या शुभकर्माच्या फलाचा उपभोग घेऊन होताच ते फिरून या पृथ्वीवर परत येतात आणि मनुष्य होतात. म्हणूनच ही पृथ्वीच कर्मभूमी आहे. या पृथ्वीवरच आपण मुक्ती प्राप्त करून घेऊ शकतो आणि म्हणून ह्या साऱ्या स्वर्गांशी आपल्याला काहीही कर्तव्य नाही. त्यांची देखील आपल्याला काही गरज नाही. तर मग कशाच्या लाभासाठी आपण प्रयत्न करायचा? मुक्तीच्या लाभासाठी. आमची शास्त्र आम्हाला सांगतात की अगदी सगळ्यात श्रेष्ठ अशा स्वर्गात देखील तुम्ही प्रकृतीचे गुलामच असता. समजा की तुम्ही 20,000 वर्ष राज्य केलं, पण म्हणून काय झालं? जोपर्यंत तुम्हाला शरीर आहे तोपर्यंत तुम्ही सुखाचे गुलामच असणार. जोपर्यंत देश आणि काल तुमच्यावर अंमल चालवतील तोपर्यंत तुम्ही बंदे गुलामच. एवढ्याचसाठी आपण बहिःप्रकृती आणि अंतःप्रकृती या उभयतांवर जय मिळवायला हवा. प्रकृतीने तुमच्या पायाशी लोळण घ्यायला हवी. प्रकृतीला पायदळी तुडवीत तिच्या पलीकडे जाऊन तुम्ही स्वाधीन भावानं मुक्तपणे निज महिम्यात प्रतिष्ठित झालं पाहिजे. तेव्हा तुम्ही जन्माच्या पलीकडे गेला असता आणि म्हणूनच मग तुम्ही मृत्यूच्याही पलीकडे गेलेला असता. तेव्हा तुम्ही सुख ओलांडलेलं असतं आणि म्हणूनच दुःखही तुमचा पाठलाग करू शकत नाही. तुम्ही दुःखाच्याही पोहोचे बाहेर निघून गेलेले असता. तेव्हाच तुम्ही सर्वातीत अनिर्वचनीय, अव्यक्त, अविनाशी आनंदाचे अधिकारी बनता. आपण इथे ज्याला सुख आणि मंगल म्हणत असतो ते त्या अनंत आनंदाचा केवळ एक कण होय. तो अनंत आनंदच आमचं लक्ष आहे. आत्मा जसा अनंत आनंद स्वरूप आहे तसाच तो लिंग भेद रहित सुद्धा आहे. आत्म्यामध्ये नर नारी किंवा स्त्री पुरुष हा भेद नाही. नर नारी भेद देहाच्या बाबतीतच संभवतो. म्हणून आत्म्यावर स्त्री किंवा पुरुष अशा भेदाचा आरोप करणं निव्वळ भ्रांती होय. तो भेद शरीराच्या संबंधातच शक्य आहे. वयाची कल्पना आत्म्याला लागू नाही. आत्म्याला वय नाही. त्याचं वय ठरवता यायचं नाही. तो पुराण पुरुष सर्वदा एकरूपच आहे. मग हा आत्मा बद्ध कसा झाला? आमच्या शास्त्रात या प्रश्नाला एकच उत्तर दिलेलं आढळेल. ते म्हणजे अज्ञानच या बंधनाचं कारण होय. आपण अज्ञानानंच बद्ध झालो आहोत आणि ज्ञानाच्या उदयानं या बंधनाचा नाश होईल. ज्ञानच आपल्याला या अज्ञानाच्या घनांधकारापलीकडे घेऊन जाईल. या ज्ञानाच्या लाभाचा उपाय कोणता? भक्तिपूर्वक ईश्वराची उपासना केल्यामुळे, सर्व भूतांना भगवंताची मंदिरं जाणून सर्व भूतांवर प्रेम केल्यामुळे या ज्ञानाचा लाभ होतो. ईश्वरावरील प्रबल अनुरागातून ज्ञान जन्मेल. त्या ज्ञानानं अज्ञान नाहीस होईल. सर्व बंधनं गळून पडतील आणि आत्मा मुक्त होऊन जाईल. ईश्वराचं स्वरूप द्विविध आहे. 2 प्रकारचं आहे असं आमच्या शास्त्रात सांगितलेलं आढळतं. ईश्वराची ती द्विविध स्वरूप म्हणजे सगुण आणि निर्गुण ही होत. सगुण ईश्वर म्हणजे सर्वव्यापी, जगताची सृष्टी, स्थिती आणि लय करणारा, जगताचा अनादि जनक आणि जननी होय. त्यांच्यात आणि आपल्यात नित्य भेद विद्यमान आहे. आणि मुक्ती म्हणजे त्याच्या समीप जाणं, त्याच्याबरोबर वास करणं. यालाच म्हणतात सामिप्य
आणि सालोक्य. या उलट निर्गुण ब्रह्माचं वर्णन करताना ही सगळी विशेषणं अनावश्यक आणि तर्क विसंगत म्हणून टाकून देण्यात आली आहेत, अजिबात रद्द केली गेली आहेत. त्या निर्गुण सर्व व्यापक पुरुषाला ज्ञानवान किंवा जाणणारा म्हणता यायचं नाही. कारण ज्ञान किंवा जाणणं हा मनाचा धर्म आहे. त्याला विचार करणारा म्हणता यायचं नाही. कारण विचार हे समर्यादतेचे, दुर्बलतेचे चिन्ह होय. त्याला सृष्टीकर्ता म्हणता यायचं नाही. कारण सृजनाची प्रवृत्ती फक्त बद्धातच शक्य आहे, मुक्तात कदापि नाही. पण परमेश्वर कशानं बद्ध असणार? त्याला बंधन कसलं? प्रयोजनाखेरीज किंवा एखाद्या हेतूखेरीज कोणीही कोणतंही काम करत नसतो. पण सृष्टी करण्यात परमेश्वराचं प्रयोजन किंवा त्याचा हेतू काय बरं असणं शक्य आहे? कशाचा तरी अभाव, कशाची तरी कमतरता किंवा उणीव असल्याखेरीज कुणीही कोणतंच काम करत नसतो. पण परमेश्वराला अभाव कशाचा? त्याला कमतरता किंवा उणीव कशाची असणार? वेदांमध्ये त्याला सहा म्हणजे तो हा शब्द लावलेला नाही. सहा शब्दानं त्याचा उल्लेख न करता त्याचा निर्गुण स्वभाव व्यक्त करण्यासाठी तत् म्हणजे ते ह्या शब्दानं त्याचा निर्देश केला गेला आहे. सहा हा शब्द वापरल्यानं तो एखादी विशिष्ट व्यक्ती आहे असा अर्थ झाला असता. त्यातून तो जीव जगताहून अगदी वेगळा, अलग आहे असा ध्वनी निघाला असता. असं न होवो म्हणूनच निर्गुणवाचक तत् शब्दाचा उपयोग करण्यात आला आहे. तत् शब्द वाच्य निर्गुण ब्रह्माचा प्रचार करण्यात आला आहे. ह्यालाच अद्वैतवाद असं म्हणतात. त्या निर्गुण पुरुषाशी आपला काय संबंध आहे? आपण त्याच्याशी अभिन्न आहोत, एक आहोत. आपण प्रत्येक जणच त्या सर्व प्राण्यांचं मूल कारण असलेल्या निर्गुण पुरुषाचे भिन्न भिन्न आविष्कार आहोत, इतकंच. ज्यावेळी आपण त्या अनंत निर्गुण पुरुषाहून स्वतःला पृथक वा वेगळं समजतो, त्याच वेळी आपल्या दुःखांना सुरुवात होते आणि त्या अनिर्वचनीय निर्गुण सत्तेशी आपण एक आहोत, अभिन्न आहोत असा बोध आपल्यात उपजताच आपण मुक्त होऊन जातो. भेदबोधातून दुःखाची निष्पत्ती आणि अभेदबोध म्हणजे मुक्ती. सारांश, आपल्या शास्त्रात ईश्वराच्या या द्विविध स्वरूपाचा उल्लेख आढळतो. इथं हे सांगणं आवश्यक आहे की हा निर्गुण ब्रह्मवादच सर्व प्रकारच्या नीतिप्रणालींचा पाया होय. अतिप्राचीन कालापासून प्रत्येक देशात या तत्वाचा प्रचार केला गेला आहे की मनुष्य जातीवर आत्मवत प्रेम करावं. भारतवर्षात परत मनुष्य आणि इतर प्राणी यांच्यात ह्याबाबत काही फरक केला गेला नाही. कुणालाही न वगळता सगळ्या प्राण्यांवर आत्मवत प्रेम करावं असा इथे उपदेश दिला गेला. पण इतरांवर, प्राणीमात्रांवर आत्मवत प्रेम केल्यामुळे माणसाचं कल्याण का होतं याचं कारण मात्र कोणी सांगताना आढळत नाही. फक्त निर्गुण ब्रह्मवादच याचं कारण सांगण्यास समर्थ आहे. ज्यावेळी हे समस्त ब्रह्मांड अखंड एकसंध आहे हे तुम्ही जाणू शकाल, दुसऱ्यावर प्रेम केल्यामुळे वस्तुतः स्वतःवरच प्रेम केल्यासारखं होतं आणि दुसऱ्याचं अनिष्ट केल्यामुळे स्वतःच अनिष्ट केल्यासारखं आहे, हे ज्यावेळी तुम्हाला उमजेल त्याच वेळी तुम्हाला ते कारण कळेल. दुसऱ्याचं अनिष्ट करणं उचित का नाही हे तेव्हाच आपल्याला कळेल. सारांश, ह्या निर्गुण ब्रह्मवादातच आपल्याला नीतिशास्त्राचा तर्कसंगत पाया आढळू शकतो. आपण नीतिमान का असावं याचं तर्कसंगत कारण सापडू शकतं. अद्वैतवादाविषयी बोलताना त्या अनुषंगानं आणखीही कित्येक मुद्दे उपस्थित होतात. अद्वैतवादाची कास धरल्यानंतर सगुण ईश्वराचं काय होणार, त्याचं स्थान कोणतं? सगुण ईश्वरावर विश्वास असल्यामुळे हृदयात किती अपूर्व प्रेम उचंबळत असतं याची मला जाणीव आहे. विभिन्न काळाच्या गरजा पुरवून भक्ती लोकांवर कसा प्रभाव पाडत असते, लोकांवर कसा परिणाम करत असते हेही मला नीट अवगत आहे. पण आपल्या देशात आपल्याला आता भक्तीच्या आवेशात येऊन रडणं तितकंसं नकोय. सध्या आपल्याला आवश्यकता आहे अंमळ बलाची, वीर्याची. या निर्गुण ब्रह्मावर विश्वास बसल्यामुळे झाडून सगळ्या खुळचट समजुतींना आणि लोकभ्रमांना धुतकारून मीच ते निर्गुण ब्रह्म आहे या ज्ञानाच्या साह्यानं स्वतःच्या पायावर उभं राहिल्यामुळे हृदयात किती अपूर्व शक्तीचा विकास होतो हे कसं सांगावं? मग मला भय कोणाचं?
मग मला प्रकृतीच्या नियमांचीही तमा नाही. मृत्यू मग माझ्या लेखी एक थट्टेची गोष्ट होय. माणूस मग स्वतःच्या आत्म्याच्या महिम्यात स्थित होऊन जातो. तो आत्मा अनादी, अनंत आणि अविनाशी आहे. त्याला शस्त्र छेदू शकत नाही, अग्नी दग्ध करू शकत नाही, पाणी विरवू शकत नाही, वायू शुष्क करू शकत नाही. तो अनादी आहे, जन्मरहित आहे, मृत्यूरहित आहे. त्याच्या महिम्यापुढे सूर्य, चंद्र, तारे फार काय, पण हा सारा विश्व ब्रह्मांडाचा पसारा समुद्रापुढे बिंदूसारखा ठरतो. त्याच्या वैभवापुढे देशकालाचं अस्तित्वच लोपून जातं. आपल्या ठाई या महामहिमामय आत्म्याविषयी विश्वास उत्पन्न झाला पाहिजे, तरच बल उपजेल, वीर्य लाभेल. जसा तुम्ही विचार कराल, जसं तुम्ही चिंतन कराल, तसंच तुम्ही व्हाल. जर तुम्ही स्वतःला दुबळे समजाल तर तुम्ही दुबळेच व्हाल. तेजस्वी मानाल तर तेजस्वी व्हाल. जर तुम्ही स्वतःला अपवित्र लेखाल तर तुम्ही अपवित्रच व्हाल. स्वतःला विशुद्ध गणाल तर विशुद्धच व्हाल. अद्वैतवाद आपल्याला स्वतःच दुबळं समजण्यास सांगत नाही. स्वतःला तेजस्वी, सर्वशक्तिमान आणि सर्वज्ञ मानायला तो आपल्याला शिकवतो. ही भावना, हा आत्मभाव कदाचित माझ्यात अजून व्यक्त झालेला नसेल, पण म्हणून काय झालं, तो माझ्या आत विद्यमान आहे यात तर काही संशय नाही ना. समस्त ज्ञान, सर्व शक्ती, पूर्ण पवित्रता आणि सारी स्वाधीनता माझ्या ठाई आत वसत आहे. तर मग मी हे सारं माझ्या जीवनात प्रकट का करू शकत नाही, व्यक्त का करू शकत नाही? ह्याचं कारण एवढंच की ह्या साऱ्यावर माझा विश्वास नाही. जर माझा या साऱ्यावर विश्वास बसेल तर तात्काळ हे सगळं प्रगट होईल, अगदी निश्चित प्रगट होईल, नव्हे झालंच पाहिजे. अद्वैतवाद आपल्याला हेच सांगतो, अद्वैतवाद आपल्याला हे शिकवतो. आपल्या मुलाबाळांना अगदी लहानपणापासून तेजस्वी बनण्याचं, बलसंपन्न होण्याचं वळण लावा. त्यांना कोणत्याही प्रकारचा दुबळेपणा किंवा बाह्य अनुष्ठानं शिकवू नका. ते तेजस्वी होत, स्वतःच्या पायावर उभे राहोत, साहसी, धाडसी, जयिष्णू, सहिष्णू होवोत. आपण सर्व काही जिंकू, त्यासाठी काय वाटेल ते सहन करू, अशी ईर्ष्या त्यांच्या ठाई पेटू द्या. आणि असं होण्यासाठी, हे सगळे गुण अंगी येण्यासाठी त्यांना अगोदर सगळ्यात आधी आत्म्याचा महिमा शिकवावा लागेल. आणि तो तुम्हाला वेदांतात, फक्त वेदांतातच गवसेल. त्यात इतर धर्माप्रमाणे भक्ती, उपासना यासंबंधी सुद्धा पुष्कळ उपदेश आहे, अगदी मुबलक आहे. पण मी ज्या आत्मतत्वाविषयी सांगतो आहे तेच जीवनदायी आहे, तेच शक्तिदायक आहे, अगदी अपूर्व आहे. साऱ्या जगाच्या विचारात क्रांती घडवून आणेल आणि भौतिक ज्ञानाचा धर्माशी मेळ घालेल असं महान तत्वज्ञान वेदांतात आणि फक्त वेदांतातच विद्यमान आहे. मी तुम्हाला आपल्या धर्माची काही मुख्य तत्व सांगितली. ही सगळी कृतीत कशी आणायची यासंबंधी काही गोष्टी आता मी तुम्हाला सांगू इच्छितो. मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं आहे की भारतात नाना कारणास्तव अनेक संप्रदाय अस्तित्वात असणं अगदी स्वाभाविक आहे. इथल्या परिस्थितीमध्ये अनेक संप्रदाय असणारच, आणि ते आहेत हे आपण बघतोच. या बाबतीत आणखी एक आश्चर्याची गोष्ट आपल्याला इथे आढळून येते, ती ही की भारतात एक संप्रदाय दुसऱ्या संप्रदायाला विरोध करत नाही. ते आपापसात भांडत नाहीत. शैव असं म्हणत नाहीत की सगळे वैष्णव अधोगतीच जाणार आहेत, आणि वैष्णवही शैवांना असं काही म्हणत नाहीत. शैव म्हणतात की आम्ही आमच्या मार्गाने जात आहोत, तुम्ही तुमच्या मार्गाने जा, अंती आपण दोघंही एकाच ठिकाणी पोहोचू. भारतातील सर्व संप्रदाय हे मानत असतात, आणि यालाच इष्टनिष्ठा म्हणतात. अतिप्राचीन कालापासून ही गोष्ट मानली गेली आहे की ईश्वरोपासनेच्या भिन्न भिन्न पद्धती आहेत. हेही मानलं गेलं आहे की भिन्न भिन्न स्वभावांच्या व्यक्तींसाठी भिन्न भिन्न साधन पद्धतींची आवश्यकता आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने ईश्वराचा लाभ होईल ती पद्धत कदाचित मला लागू पडणार नाही. कदाचित तिनं माझी हानी होणं शक्य आहे. सगळ्यांना एकाच मार्गाने जावं लागेल या म्हणण्यात काहीच अर्थ नाही. उलट तशानं अनिष्टच होत असतं. म्हणून सर्वांना एकाच मार्गाने घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण अजिबात सोडून दिला पाहिजे. जर खरोखरच कधी पृथ्वीच्या पाठीवरील सर्व लोक एकाच धर्माचे अनुयायी होऊन एकाच मार्गाने चालू लागतील तर ती मोठी खेदाची गोष्ट होय असं म्हणावं लागेल. तसं झाल्यास लोकांची स्वतंत्र विचारांची शक्ती
आणि खराखुरा धर्मभाव सपशेल नष्ट होऊन जाईल. विविधताच जीवनाचा आत्मा आहे. परस्पर भेद, एकमेकातील वेगळेपणाच आमच्या जीवनाचा मूलमंत्र आहे. हा भेद संपूर्णपणे नाहीसा झाल्यास सृष्टीचाच लोप होऊन जाईल. जोपर्यंत विचार पद्धतीतील ही विभिन्नता राहील तोपर्यंतच आपण अस्तित्वात राहू. मात्र विभिन्नता आहे म्हणून विरोध असायला हवा असं मुळीच नाही. विविधता आहे म्हणून परस्पर कलह, एकमेकात भांडणं असली पाहिजेत असंही मुळीच नाही. तुमचा मार्ग तुमच्यापाशी चांगला आहे पण माझ्या पक्षी नाही. माझा मार्ग माझ्यापाशी ठीक आहे पण तुमच्या पक्षी नाही. ह्यालाच म्हणतात इष्ट. प्रत्येकाचं इष्ट वेगळं वेगळं असतं. याचा अर्थ असा की प्रत्येकाचा मार्ग निरनिराळा असतो. हे लक्षात असू द्या की जगातील कोणत्याही धर्माशी आमचं भांडण नाही. कोणत्याही धर्माला आमचा विरोध नाही. आपल्या प्रत्येकाची इष्टदेवता वेगवेगळी असते. पण लोक जेव्हा येऊन आम्हाला म्हणू लागतात की हाच एकमेव मार्ग आहे, तेव्हा ते सांप्रदायिक अभिनिवेश नसलेल्या आम्हा भारतीयांवर जबरदस्तीनं ते मत लादू पाहतात. तेव्हा मात्र त्यांचा तो उपद्व्याप पाहून आम्हाला हसू आल्याखेरीज राहत नाही. ईश्वर लाभाचा आपल्याहून वेगळा मार्ग चोखाळणाऱ्या बांधवांचा जे नाश करू इच्छितात त्यांच्या तोंडी प्रेमाची भाषा मुळीच शोभत नाही. त्यांनी प्रेमासंबंधी काही न बोलणंच चांगलं. त्यांच्या प्रेमाला काहीच मूल्य नाही. दुसरा कोणी आपल्याहून वेगळ्या मार्गाने जात आहे हे ज्याला सहन होत नाही त्यानं प्रेमाच्या गोष्टी कशाला बोलाव्यात. ह्याला जर प्रेम म्हटलं तर मग द्वेष कशाला म्हणायचं. कुणी येशूची, कुणी बुद्धदेवांची किंवा महम्मदाची, जगातील कोणत्याही प्रेषिताची उपासना करेनात. कोणत्याही धर्माच्या अनुयायांशी आमचं भांडण नाही. हिंदू त्यांना म्हणतो, ये बंधो, तुला जे सहाय्य आवश्यक आहे ते मी करतो, पण मी माझ्या मार्गाने जाईन, त्यात तू काही अडथळा आणू नकोस. मी माझ्या इष्टाची उपासना करीन. तुझा मार्ग खूप चांगला यात शंका नाही, पण माझ्या पक्षी तो भयंकर अनिष्टकारक ठरणं शक्य आहे. खाण्याची कोणती जिन्नस मला हितावह आहे हे माझ्या स्वतःच्या अनुभवांती माझं मला नीट समजू शकतं. खंडीभर डॉक्टर मला ते सांगू शकणार नाहीत. तद्वतच कोणता मार्ग माझ्या पक्षी चांगला हे स्वतःच्या अनुभवानेच माझं मलाच छान समजू शकतं. ह्यालाच म्हणतात इष्टनिष्ठा. ह्याच कारणास्तव आम्ही म्हणत असतो की जर एखाद्या मंदिरात जाऊन किंवा एखाद्या प्रतिमेच्या किंवा प्रतीकाच्या मदतीनं तुम्ही स्वतःच्या अंतरंगी वसणाऱ्या भगवंताची उपलब्धी करून घेऊ शकत असाल तर मग एकच का चांगल्या 100-200 मूर्ती तयार करून घ्या कसे. जर एखाद्या विशिष्ट अनुष्ठानानं तुमच्या ईश्वरप्राप्तीस सहाय्य होत असेल तर ताबडतोब ते अनुष्ठान करा. जी म्हणून क्रिया किंवा अनुष्ठान तुम्हाला भगवंताच्या निकट घेऊन जाईल त्याचा आसरा घ्या. ज्या कोणत्या मंदिरात जाण्यामुळे तुमच्या ईश्वर लाभास मदत होईल त्याच मंदिरात जाऊन उपासना करा. पण मार्ग वेगळे आहेत म्हणून रण माजवू नका. ज्या क्षणी तुम्ही आपल्या कलागतीस सुरुवात कराल त्याच क्षणी ईश्वराच्या मार्गापासून तुम्ही ढळलात असंच समजा. समजा की मग तुमची प्रगती खुंटली आणि अधोगती सुरू झाली. हळूहळू तुम्ही पशुच्या पायरीत पोहोचत आहात. आमचा धर्म कोणालाही वगळू इच्छित नाही. तो सर्वांनाच हृदयाशी लावू इच्छितो. आमचा जातीभेद आणि आमच्या इतरही कित्येक सामाजिक संस्था वरवर पाहता आमच्या धर्माशी निगडीत वाटत असल्या तरी वस्तुस्थिती मात्र तशी नाही. अवघ्या हिंदू जातीच्या संरक्षणाच्या दृष्टीनं या सगळ्या सामाजिक संस्थांचं प्रयोजन होतं. ज्यावेळी ही आत्मसंरक्षणाची गरज उरणार नाही त्यावेळी या सगळ्यांचा आपोआपच लोप होऊन जाईल. जसजसं माझं वय वाढतंय तसतशा या प्राचीन सामाजिक संस्था आणि प्रथा मला अधिकाधिक आवडू लागल्या आहेत. अशी एक वेळ होती की जेव्हा मी यातील बहुतेकच निरुपयोगी आणि व्यर्थ समजत असे. पण जसं जसं माझं वय वाढतंय तसतसा यातील कशाच्याही विरुद्ध काहीही बोलण्यास मला संकोच वाटतोय. कारण शेकडो शतकांच्या अनुभवानं त्या संस्था आणि प्रथा घडवल्या गेल्या आहेत. कालचं पोर काल जन्मलं आणि कदाचित उद्या मरणार आहे. ते जर येऊन मला माझ्या दिवसानुदिवसांच्या विचारांती बनवलेल्या योजना टाकून देण्यास सांगेल आणि मीही जर त्या पोराचं ऐकून त्याच्या म्हणण्याप्रमाणे माझ्या कार्यपद्धतीत बदल करून टाकेन तर मीच गाढव ठरेन, आणखी कुणीही नाही. भारताबाहेरील निरनिराळ्या देशांकडून आम्हाला समाज सुधारणेसंबंधी जो सारा उपदेश लाभत आहे त्याचीही तऱ्हा पुष्कळ अंशी अशीच आहे. त्या 1.5 शहाण्यांना सांगा
की जेव्हा तुम्ही एक स्थायी समाज घडवू शकाल तेव्हाच आम्ही तुमचं ऐकू. तुम्ही 2 दिवस एक कल्पना, एक आदर्श धरून ठेवू शकत नाही. भांडून तो सोडून देता. क्षुद्र पतंगासारखं तुमचं क्षणस्थायी जीवन, बुडबुड्यांसारखी तुमची उत्पत्ती आणि बुडबुड्यांसारखा तुमचा लय. आधी आमच्यासारखा एक स्थायी समाज निर्माण करा. प्रथम अशा काही सामाजिक संस्था, प्रथा आणि नियम तयार करा ज्याचा जोम शतकानुशतकं टिकू शकेल, आणि मगच या बाबतीत आम्ही तुमच्याशी काही बोलू. तोपर्यंत आम्ही तुम्हाला अवखळ पोरच लेखणार. आपल्या धर्मासंबंधी मला जे काही सांगायचंय ते सांगून झालंय. आता मी ह्या युगात, आजच्या काळात जिची अत्यंत आवश्यकता आहे अशा एका गोष्टीविषयी तुम्हाला थोडं सांगू इच्छितो. महाभारतकार वेदव्यासांचा जय जयकार असो. ते सांगून गेलेत की कलियुगात दानच एकमेव धर्म होय. इतर युगात जी सारी उग्र तपश्चर्या आणि योग वगैरे प्रचलित होते ते आज आता कामी पडायचे नाहीत. ह्या युगात विशेष आवश्यक आहे ते दान, दुसऱ्याला मदत करणं. दान म्हणजे काय? सगळ्या दानांमध्ये श्रेष्ठ आहे धर्मदान, त्यानंतर विद्यादान, नंतर प्राणदान. अन्नवस्त्राचं दान हे सगळ्यात निकृष्ट दान होय. जो धर्मज्ञान प्रदान करत असतो तो आत्म्याची जन्म मृत्यूच्या अनंत प्रवाहातून सुटका करत असतो. जो विद्यादान देतो तोही अप्रत्यक्षपणे आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीस मदत करत असतो. इतर सगळी दानं फार काय, पण प्राणदान सुद्धा यांच्या तुलनेत कफ पदार्थ होत. म्हणून तुम्ही हे एवढं नीट जाणून घ्यायला हवं की आध्यात्मिक ज्ञानाच्या दानापेक्षा इतर सर्व कर्म निकृष्ट होत, कमी प्रतीची होत. आध्यात्मिक ज्ञानाचा विस्तार करणं मनुष्य जातीला सर्वश्रेष्ठ सहाय्य करणं होय. आमची शास्त्र आध्यात्मिक ज्ञानाचे अखंड चिरंतन झरेच होत. आणि ह्या भारताखेरीज, ह्या त्यागाच्या भूमीखेरीज पृथ्वीच्या पाठीवर आणखी कुठं बरं इथल्यासारखी धर्माची प्रत्यक्ष अनुभूतीची जिवंत उदाहरणं सापडू शकतील? जगाचा मला थोडा अनुभव आहे. मी अनुभवाने सांगतो, त्यावर विश्वास ठेवा. इतर देशात खूप लंब्या चौड्या बाता ऐकायला मिळतात खऱ्या, पण इथेच, केवळ इथेच फक्त आपल्या या त्यागभूमी भारतातच अशा व्यक्ती आढळतात की ज्यांच्या जीवनात धर्म प्रत्यक्ष उतरलेला आहे, साकारला आहे, मूर्त स्वरूपात आला आहे. धर्माविषयी नुसत्या लांब लचक बाता मारूनच धर्म आचरण होत नसतं. पोपट देखील लंब्या चौड्या गोष्टी बोलतो. आजकाल यंत्र सुद्धा बोलतात. पण असं जीवन दाखवा बघू की ज्यात त्याग, आध्यात्मिकता, तितिक्षा आणि अनंत प्रेम मूर्त झालंय. हे सगळे गुण असतील तरच तुम्ही धार्मिक व्यक्ती झालात. आमच्या शास्त्रांमध्ये हे असे सुंदर सुंदर विचार आहेत आणि आमच्या देशात ही असली थोर महनमंगल जीवन प्रत्यक्ष उदाहरणं म्हणून आहेत. असं असूनही आमच्या योगीश्रेष्ठांच्या हृदय मस्तिष्कातून निघालेली विचाररत्न आम जनतेत विखुरली जाऊन तो गरीब, श्रीमंत, उच्च नीच सर्वांची मालमत्ता झाली नाहीत तर फार खेदाची गोष्ट म्हणावी लागेल. आणि या सगळ्या तत्वांचा फैलाव केवळ भारतातच करायचा असं नाही, साऱ्या जगाला ती पसरून द्यायला हवीत. हे आमचं एक सर्वश्रेष्ठ कर्तव्य आहे. आणि जितकं तुम्ही इतरांना सहाय्य करायला पुढे याल तितकं तुमचं स्वतःचं कल्याण साधत आहात असं तुम्हाला दिसून येईल. जर खरोखर तुमचं स्वतःच्या धर्मावर प्रेम असेल, जर खरोखरच तुमचं स्वतःच्या देशावर प्रेम असेल, तर सर्वसाधारण लोकांच्या पक्षी दुर्बोध असलेल्या आपल्या शास्त्रांमधली ही रत्न त्यांच्या खऱ्या वारसदारांना प्रदान करण्याचं महाव्रत अंगीकारून ते तुम्ही प्राणपणाला लावून पार पाडायला झटलं पाहिजे. आणखी सगळ्यापेक्षा एका विशेष महत्वाच्या आणि अत्यावश्यक गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला हवं. हाय हाय, शतकानुशतकं मत्सराचं भयंकर विष आपल्यात भिनत गेलंय. आपण सर्वदा एकमेकांचा मत्सर करत असतो. अमुक माझ्यापेक्षा मोठा का झाला, मी का बरं त्याच्यापेक्षा मोठा नाही झालो, अमुक अंमळ पुढे का गेला, मी का नाही. अहर्निश आमचं हेच चिंतन. फार काय, पण देवाचीही पूजा करताना आपण आपल्याला पुढेच असायला हवे असतो. धर्मकृत्यातही आपल्याला मोठेपण पाहिजे असतं. इतके आपण ईर्ष्येचे, मत्सराचे गुलाम बनलो आहोत. हे टाकून द्यायला हवं. जर भारतात कोणते बिभत्स अघोर पाप पिंगा घालत असेल तर ते म्हणजे हा मत्सरीपणा, हेवा. जो तो हुकूम फरमावू इच्छितो, हुकूम पाळायला कोणीच राजी नाही. आधी आज्ञा पाळायला शिका. आज्ञा देण्याची शक्ती मग आपोआप उत्पन्न होईल. नेहमी आधी चाकर व्हायला शिका, तरच तुम्ही मालक होण्यास लायक होऊ शकाल.
प्राचीन काळच्या त्या अद्भुत ब्रह्मचार्य आश्रमाच्या लोपानच हा सगळा अनर्थ ओढावलेला आहे. हेवावृत्ती काढून टाका, मत्सरीपणा सोडून द्या, तरच अजून जी सारी मोठमोठाली कामं व्हायची आहेत ती तुम्ही करू शकाल. आमच्या पूर्वजांनी अद्भुत अद्भुत कामं केली आहेत. आम्ही भक्तीनं आणि अभिमानानं त्या कामाविषयी बोलत असतो. पण आता आम्ही कार्य करण्याची वेळ आली. आता आपण असली मोठी मोठी कार्य करू की जेणेकरून त्याबद्दल आपल्या वंशजांना आपल्याविषयी गौरव वाटेल आणि ते आपल्याला धन्यवाद देतील. आमचे पूर्वज कितीही थोर आणि महिमाशाली असेनात का, भगवंतांच्या आशीर्वादानं आपण प्रत्येक जणच असली कार्य करू की ज्यांच्या पुढे आपल्या पूर्वजांचाही गौरव फिकास ठरेल.